कर्दम ऋषीला 9 मुली झालेल्या होत्या. कर्दम ऋषीला ज्या 9 मुली झाल्यात, आत्ताच आपण कथा ऐकली, त्या कर्दम ऋषीच्या 9 मुलीपैकी एक मुलगी अत्रि ऋषीला देण्यात आलेली होती. अत्रि ऋषीच्या बायकोचं नाव काय तर अनसूया. अनुसया नाही. अनु म्हणजे ताठा, अणु म्हणजे गर्व, अनु म्हणजे अभिमान. ती अनसूया. अनसूया. ताठा नाही, गर्व नाही, अभिमान नाही, पतिव्रतेची शिरोमणी आहे. आणि राम अवतारामध्ये वनवास भोगत असताना भगवान श्रीराम आणि सीता यांच्या घरी गेलेली होती अनसूयेच्या. आणि सीता म्हटली होती अनसूया मातेला की अनसूया आई साहेब मला सांगा माझं काही चुकतंय का? मी नवऱ्यासोबत अरण्यात आले, माझ्या सासू सासऱ्यांना सोडून आले, पण नवऱ्यासोबत आले, मी चुकले का? कोण म्हणतं? सीता. मग अनसूयानं ज्ञान दिलं होतं, अगं सीते तू केलं ते योग्य केलं. बाईचा धर्म आहे, नवरा आनंदात असेल बाईनं आनंदात राहावं, नवरा दुःखी असेल बाईनं दुःखी राहावं, नवरा विचार करत असेल बाईनं विचार करावा, नवरा दुःखी असेल आपण दुःखी राहावं, नवऱ्यानं दारू पिली असेल आपण दारू पिऊन नवऱ्याचं व्यसन दूर करण्याचा प्रयत्न करावा. सांगण्याचं तात्पर्य मला फक्त हा मुद्दा मांडायचा आहे की नवरा जशा अवस्थेमध्ये असेल तशा अवस्थेमध्ये आपण राहावं. हा बाईचा धर्म आहे. मी मुद्दामून थांबलो यासाठी की तुम्ही सिरियस झाले होते चेहरे, मला फेस करावं लागणार की नाही. तशी ही अनसूया अत्रि ऋषी, लाखामध्ये एक जोडा, पण दुःख काय होतं माहितीये का? संततीच नाही. देवादिकांना सुद्धा दुःख आहे, तर तुम्ही आम्ही कोण आहे? देवादिकांना सुद्धा दुःख भोगावं लागलं. जसे कर्म केले असतात तसं दुःखही भोगावंच लागतं. अनसूया दुःखी, घरात लेकरू बाळणे, आणि अत्रि ऋषींचं लक्ष घरात नाही, अरण्यात जावं, तपश्चर्या करावी, त्यांचं लक्ष तपश्चर्येमध्ये. म्हणून तुम्हाला सांगतो गणेशराव, आपले जे पूर्वज होऊन गेले ना ऋषीमुनी, यांचं लक्ष घरात नसायचं, त्यांचं लक्ष तपश्चर्येमध्ये असायचं. अरण्यात जायचं, एखादी शांत जागा पाहिजे, छान ध्यान लावून बसायचं. हे ऋषीमुनींचं पूर्वीचं वागणं. म्हणून पूर्वीच्या लोकांनी काय केलं माहितीये का? कान्याकोपऱ्यामध्ये अरण्यामध्ये दगडामध्ये कोरीव काम केलं, आणि कोरीव काम करून दगडामध्ये ज्या आकृत्या काढलेल्या आहेत, उदाहरणार्थ आपले अजिंठा लेणी आहे, तुम्ही अजिंठा लेणीमध्ये जाऊन बघा, ज्या दगडामध्ये ज्या आकृत्या काढलेल्या आहेत त्या आकृत्या कशा आहेत बघा, त्या एकदा बघा तुम्ही. कारण त्या दगडाच्या मूर्तीकडे जर पाहिलं तर ऋषीमुनी घरी आले पाहिजे आणि वंश वाढला पाहिजे. म्हणून अरण्यामध्ये अजिंठा लेणीचे उदाहरण आहे आपलं. त्या दगडामध्ये जे कोरीव काम केले ते बघा एकदा, ते कोरीव काम काय ते यासाठी की ऋषी मुनींचं लक्ष घरामध्ये गेलं पाहिजे, वंश वाढला पाहिजे, त्यांनी संसार केला पाहिजे. त्यासाठी दगड कामच तसं केलं पूर्वीच्या ऋषीमुनी. कारण जोपर्यंत हे संसार करणार नाही तोपर्यंत वंश वाढेल कसा? त्यामुळे कोरीव काम येते. ते कोरीव काम कसे ते बघा. आपले पूर्वज फार हुशार होते, वेडे नव्हते, फार हुशार होते. अत्रि ऋषीचं लक्ष तपश्चर्यामध्ये. करावं काय? कारण लक्ष त्यांचं नाहीये. पण अनसूयेचा दररोजचा नियम होता की नवरा घरी आला की नवऱ्याच्या हातातला कमंडलू घ्यायचा आणि दाराशी येऊन नवऱ्याचं स्वागत. प्रसन्न वदनम ध्यायेत, प्रसन्न चित्तानं नवऱ्याचं स्वागत. बाईचा धर्म आहे, नवरा कामावरून घरी आला की नवऱ्याच्या हातातले जे काही पिशवी असेल, जे काही सामान असेल ते हाताशी घ्यायचं आणि नवऱ्याचं स्वागत दारामध्ये करायचं, प्रसन्न चित्तानं करायचं. हा बाईचा धर्म आहे. मग तुम्ही म्हणताल असं आहे का? उद्यापासून ते कामावरून घरी आले की हातातले त्यांच्या हातातली पिशवी घ्यायची, दारातच मोठ्यानं नवरा म्हणत ते भागवत ऐकायला लागल्यापासून येड्यासारखीच करायला लागलीस. हसताल तुम्ही, उद्धार माझा. प्रसन्न चित्त म्हणजे प्रसन्न चेहरा. आपला आनंदी चेहरा नवऱ्यानं जर पाहिला तर अर्धा थकवा दूर झाला पाहिजे. प्रसन्न चित्त वेगळं आणि मोठ्यानं हसणं वेगळं. हसायचं नाही, प्रसन्न चित्त. अहो काळजी करू नका, माझ्या हातात द्या पिशवी, तुम्ही हातपाय धुवा, तोपर्यंत चहा टाकते. एवढं जरी बोललं ना आम्हा पुरुषांना तर आमचा अर्धा थकवा जातो.
घरी आल्या आल्या तेल संपले, साखर संपली, आणायचं कोण? मग पारा जास्त वाढतो आमचा. संसार करण्याचे सूत्र सांगितलेले आहेत. घरामध्ये जर काही सामान संपलं असेल तर नवऱ्याच्या कलेनं जर घेतलं तर सगळं होतं पहा. त्यांना घरी येऊ द्यायचं, त्यांना बसू द्यायचं, त्यांना चहा पाणी द्यायचं, त्यांना जेवण करू द्यायचं, एखादा नाश्ता द्यायचा आणि म्हणायचं का घरातली साखर संपली, एखादा किलो आणली असती तर 2-4 दिवस चिंता नव्हती हो. एखादा किलो आणली तर जमतं. नवरा म्हणतो म्हणजे एखादा किलो आणल्यानंतर 4 दिवसांनी परत आणावं लागेल ना, त्यापेक्षा 5 किलो आणून टाकतो ना. झालं की नाही काम? 1 किलो मागितलं आणि 5 किलो भेटलं की नाही. म्हणजे संसार करण्याचे सूत्रच सांगितलेले आहेत. कलेनं त्यांचा राग कसा आहे किंवा ते कसे शांत आहेत त्या कलेनं घ्यावं. अनसुया मातेचा दररोजचा नियम, नवऱ्याच्या हातातला कमंडलू घ्यायचा, स्वागत करायचं. पण एक दिवस अनसुया माता कोपऱ्यात रडत बसली होती. अत्री ऋषी आले, कोपऱ्यात रडत बसली. हे अनसुये, काय झालं? भरल्या घरात बाईनं रडू नये. पतिराज, तुमच्या संसारामध्ये सगळं सुख आहे, पण आपल्याला संतती नाही, त्याचं दुःख आहे. तिच्या मनातले विचार आपल्या मनात घेतले. जर बायकोच्या मनातली इच्छा, मनातले सगळे विचार जर नवऱ्याला कळलेच नाही तर तो नवरा तरी कसला आहे? आणि बायकोची इच्छा जर पूर्ण करत नसेल तर तो नवरा तरी कसला आहे? निघाले अत्री ऋषी, आले कुलांद्री पर्वतावरती. संतती नाही आम्हाला, आणि कुलांद्री पर्वतावर उभं राहून तप करू लागले. अत्री ऋषी कशासाठी तप आहे? हे संतती मागण्यासाठी. आणि झालं ना तप चालू. मंत्र हाच होता, ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो देवा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणा ओम नमो. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय वासुदेवाय. अत्री ऋषींचं हेच तप आहे. मंत्र हाच, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि अत्री ऋषीनं 1000 वर्षापर्यंत तप केलं. वैकुंठातून भगवंताने पाहिलं. भगवंतानं महादेवाला सोबत घेतलं, ब्रह्मदेवाला सोबत घेतलं. आले अत्री ऋषीकडे, आवाज दिला, मागा अत्रे, काय पाहिजे? डोळे उघडले, तिघांना पाहिलं आणि काय मागितलं? तुम्ही तिघांनी माझ्या घरात अवतार कार्य केला पाहिजे. चिंता वाटली भगवंताला.
अत्रि ऋषीच्या घरात जर आपण अवतार केला तर त्रिभुवनाचं कार्य कोण पाहिल? भगवंतानं शब्दाची खेळी केली, आम्ही 3 जण तुमच्या घरात अवतार कार्य करू, पण राहणार नाही. राग आला का? राहणार नाही. मुलगा यासाठी मागून घेतोय मी, त्या मुलानं आमचा सांभाळ केला पाहिजे. ब्रह्मदेव म्हणता शांत व्हा अत्रे, मी आशीर्वाद देतो. माझ्या अंशापासून तुम्हाला चंद्र नावाचा चांगला मुलगा जन्माला येईल आणि तो चंद्र मुलगा तुमचा सांभाळ करेल. महादेव म्हणतात मी आशीर्वाद देतो, माझ्या आशीर्वादामुळे तुम्हाला दुर्वास नावाचा मुलगा जन्माला येईल. आणि भगवंत म्हणतात मी दत्त रूपात तुमच्या घरात जन्म घेईल. आनंद वाटला. 1 मुलगा मागितला, 3 भेटले. निघून गेले अत्रि ऋषी, आशीर्वाद भेटला. देव निघून गेले. अनसूयेसोबत संसार केला. अनसूया मातेला दिवस गेले आणि पहिला मुलगा जन्माला आला चंद्र. चंद्राला पाळण्यामध्ये टाकलं, सुखाचा संसार चालू झाला. पण बरेच दिवस झाले वैकुंठामध्ये लक्ष्मीला करमण, बारकाईनं कथा आहे का, लक्ष्मीला करमण वैकुंठात. म्हणून लक्ष्मीनं सावित्रीला बोलावलं आणि पार्वतीला बोलवलं आणि देवांच्या 3 बायका सारीपाट खेळू लागल्या. चंपूल सारीपाट. लक्ष्मी बोलता बोलता बोलली, हे पार्वती सावित्री, आपल्या 3 एवढी सुंदर आहे का ग कोणी 3 लोकात? पार्वती म्हणते आपण 3 जणी सुंदर आणि देवांच्या बायका आहेत आपण. 3 गर्व झाला आणि वैकुंठामध्ये 3च्या कानावरती आवाज आला, नारायण भजमन नारायण. येऊन तुम्हाला कळलं असेल कोण आले. हा, नारद आले. ते अशाच वेश येत होते. नारद आले. बरं झालं नारदा तुम्ही आलात. लक्ष्मी म्हणते नारदा आमच्या 3 एवढी सुंदर पाहिली का हो? नारदाने 3 राण्यांकडे पाहिलं. नारद म्हणतात एक पतिव्रता, आत्ताच मृत्यू लोकातून पाहून आलो. लक्ष्मी म्हणते नारदा मृत्यू लोकात कुठं असते का पतिव्रता? ती इतकी पतिव्रता आहे लक्ष्मीबाई की तिनं जमिनीवर पाऊल ठेवला तर जमीन मऊ होते, उन्हामध्ये आली तर सूर्य मंद होऊन जातो. माझा चटका तिला लागला तर ती शाप देईल म्हणून. आणि देवही तिच्या घरात पाणी भरतात. ती अनसूया आहे, फार पतिव्रता आहे. ही गोष्ट तुमच्या नवऱ्याला सुद्धा माहिती आहे लक्ष्मीबाई. मला असं वाटतं तुमचे नवरे तुमच्या 3घींना काहीच सांगत नाही. लवलीनं कळ, आता काही गरज असं बोलायची काय? आमच्या नवऱ्याला माहिती आहे ही गोष्ट. नारदाने कळ लावली, नारद निघून गेले. लक्ष्मी म्हणते पार्वती महादेवानं तुला सांगितलं का ती पतिव्रता? म्हणे मला नाही सांगितलं. सावित्री तुला? मला पण नाही सांगितलं. आपले नवरे आपल्याला काही सांगत नाहीत वाटतं. आणि म्हणून लक्ष्मी म्हणते की आजपासून आपण 3घींनी चूलबंद आंदोलन चालू करायचे. 3 राण्या आपापल्या घरी गेल्या आणि चूलबंद आंदोलन चालू झालं. स्वयंपाकच बंद. बाईकडे फार मोठं शस्त्र आहे हे नाही का. नवरा जास्त भांडायला लागला की थोडंसं तिखटाची भुकटी टाकून दिली की ते हा 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 करतं जेवायला बसल्यावर. खोडच मोडायची त्याची, जास्त बोलायचं कामच नाही. नवरा जर बोलत अहो आज तिखट थोडं जास्त पडलं हो, काय सांगावं फारच तिखट जास्त पडलं. 56 खोड्यापैकी 1 खोडे बरं महेशराव. अवघड आहे सगळं. खोड्या सगळ्या सांगत बसलो तर उद्या या पण यायच्या नाही. त्याच्यामुळे खरे आता तुम्हाला सांगतो फार अवघड कठीण आहे. देवादिकांना सुद्धा देवदिकही थकून गेलेत. स्त्रियश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम देव न जानाति कुथं मनुष्यम असा एक श्लोक आहे. स्त्रियांचं चरित्र देवांना सुद्धा ओळखू आलं नाही तर तुम्ही आम्ही काय ओळखणार? जेवणच बंद, स्वयंपाक बंद. महादेव आले आणि पाहता येत तर पार्वती झोपलेली. पार्वती स्वयंपाक नाही केला. पार्वती बोलच ना. तुला काय वाटलं पार्वती, तू स्वयंपाक केला नाही मी उपाशी राहील का? आज मी माझ्या मित्राकडे जेवायला जाणार, ब्रह्मदेवाकडे. पार्वती पांघरुणात खुदकून असली, कुठेही जाता आज तर तुम्हाला काहीच भेटणार नाही. आले महादेव ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाच्या घरी हाच प्रकार चालू होता. आणि कस काय ब्रह्मदेव म्हणतात महादेवा तुम्ही कस काय माझ्याकडे जेवायला आलोय? वाढला असतं महादेवा तुम्हाला, पण हिचं दुखायला लागले. आमच्याच घरात काही नाही, चला आपण वैकुंठात जाऊ. ब्रह्मदेव आणि महादेव 2 देव निघाले वैकुंठामध्ये जेवण करायला. आणि वैकुंठामध्ये याच पिक्चरचा डबल रोल चालू होता.
विनवण्या करत होते भगवंत, लक्ष्मी जेवायला वाढ लक्ष्मी. लक्ष्मी काही उठत नव्हती. भगवंतानं पाहिलं, ब्रह्मदेव आणि महादेव दोघ जण येत आहेत इकडं. आले बाहेर बैठकीमध्ये भगवंत. कस काय ब्रह्मदेवा, कस काय महादेवा, माझ्याकडे कस काय? महादेव म्हणतात, आम्ही दोघ जण तुझ्याकडे जेवण करण्यासाठी आलो. भगवंत म्हणतात, महादेवा तुमची शिवरात्रमध्ये एकादशीच्या घरात घुसली का? आमच्याच पोटाचं काही नाही, ती रुसलेली आहे, तिनं स्वयंपाक केला नाही, आमचंच कठीण आहे आणि तुम्हाला वाढा काय? तसं खोटं बोलू नका. तुम्हाला जीव घालायचं नसेल तर स्पष्ट सांगा, आम्ही दुसरीकडे जाऊ. नारायण म्हणतात, तसं नाही महादेवा, तुम्ही घरात जाऊन बघा, ती झोपलेली आहे. आणि महादेव घरात मंचकावर झोपलेली होती लक्ष्मी. महादेव म्हणतात, लक्ष्मीबाई दुखायला लागलं तुमचं, चिकनगुनिया झाला का माकडगुनिया? लक्ष्मी संतापली, महादेवा नवरा बायकोच्या भांडणात पडू नका, बाजूला सारखा म्हणले की ते सरकलं. महादेवाच्या लक्षात आलं की तिघांच्या घरी एकच रोग आलाय. इथं लंगोट्या नारदता आलं नसन ना. देवांच्या चर्चा चालू. राण्यांना बोलवण्यात आलं तिघींना. काय झालं रुसायला तुमच्या तिघींना? 3 राण्यांनी तोंडातून हा शब्द काढला, इथं नारद आले होते. 3 देवांचे 10 गेले, 5च राहिले. काय 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 सांगितलं? 3 राण्या म्हणतात, नुसतं काय काय करू नका, नारद आले होते. नारदानं आम्हाला सांगितलं की एक पतिव्रता मृत्यू लोकामध्ये आहे, हे खरं आहे का? देव म्हणतात, हो 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 हे खरं आहे. राण्या, हो तुमचं म्हणणं काय आहे तिघींचं? 3 देव आपल्या बायकांच्या समोर मानतात, म्हणणं काय? राण्याने सांगितलं, आमचं एक म्हणणं आहे, जोपर्यंत तुम्ही 3 जण त्या पतिव्रतेचं पातिव्रत्य हरण करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला घरामध्ये जेवायलाच मिळणार नाही. निघाले ना 3 देव, बायकांनी सांगितले म्हणून. कुठं निघाले? सतीचं सत्व हरण करण्यासाठी, अनस्वेचं. बायकांनी सांगितलं म्हणून 3 जण निघाले. म्हणून ज्या ज्या घरामध्ये पुरुष मंडळी एका बकेटानं पाणी भरत असतील, अशा पुरुषांनी 2-2 बकेटाने पाणी भरायला सुरुवात करायची. लाजायचं कामच नाही. देवादिकांना सुद्धा चुकलं नाही तर तुम्ही आम्ही कोण आहे? आपल्याला तसं पाणी भरावंच लागतं. हा, घरातून आवाज आला, नळाला पाणी आलं बरं का, 2-2 बादली घेऊन पळावं लागतं आमच्या पुरुषांना. बरं ते तरी बरे, अजून आमच्याकडे नळ आले नाही. बरं आमच्याकडे नळ आले की काय आमच्या सुद्धा तेच आलेत. नळाला पाणी आलं, 6 दिवसाला पाणी, 7 दिवसाला पाणी, आणि जायकवाडी भरलेली आहे, 6 दिवसाला पाणी. काय म्हणे भारत, आणि त्यामध्ये बघा एवढं भरलेलं असूनही द्यायला तयार नाही. 1 दिवसाला पाणी द्यायला काय बिघडतं का यांचं? पण नाही, ते पाणी तिकडं जिरवतील, ते तिकडं पाणी नाही. माणसं मारायला तयार आहे सगळे. पण काय देश झाला आणि काय प्रकार झाला हा सगळा. खऱ्या अर्थानं सूतजी महाराज सांगतात, असो देव निघाले सतीचं सत्वहरण करण्यासाठी. ओम भवती भिक्षां देही. 3 देव ओम स्वस्ती, ओम स्वस्ती. आले 3 देव ब्राह्मणाच्या रूपामध्ये अनस्वेकडे. अनस्वेनं भिक्षा घेतली, बाहेर आली. 3 देवांना बाहेर भिक्षा वाढली. तितक्यात एक देव बोलता झाला, अनसुयाबाई तुम्ही आम्हाला भिक्षा वाढत आहात, आम्हाला जेवण्याची भिक्षा वाढा. हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. निघालो आम्ही. अनसुया दारात उभी होती भिक्षा घेऊन. अनसुयाने विचार केला की हे जेवायला मागत आहेत, मी जर नाही यांना वाढलं तर माझं सगळं पुण्य जाईल. म्हणून हातातली भिक्षा तिनं तशीच ठेवली. बारकाईनं कथा आहे का? अनसुयाने हातातली भिक्षा तशीच ठेवली. ठीक आहे, तुम्हाला भूक लागली आहे ना, या घरामध्ये वाढते. बाईचा धर्म आहे. भूक जर कोणाला लागली असेल तर बाईचा धर्म असा आहे की पहिल्यांदा त्यांना जेवायला वाढा. हा बाईचा धर्म आहे. त्यांना घरात घेतलं, बसवलं, स्वयंपाक तयार केला, आणि अनसुया 3 देवांना वाढणार की त्या 3 देवापैकी एक देव बोलता झाला. थांबा यजमान पत्नी, तुम्ही जेवायला वाढतायत आम्हाला, पण आम्हाला तसं वाढवू नका. कसं वाढायचं तुम्हाला? एक देव बोलला, आम्हाला जर तुम्ही जेवायला वाढायला लागलात तर नग्न होऊन जेवायला वाढा. आता ते शब्द ऐकल्यानंतर
अनसूयाने 3 देवांकडे पाहिलं. हे साधारण कोणीतरी नाहीयेत. अनसूया 3 देवांना काही बोलली नाही. यांना जर मी बोलले तर अपमान होईल त्यांचा, म्हणून ती शांत चित्तानं घरात गेली. पतिव्रतेचे लक्षण काय नीट ऐका. आपल्यापासून कोणाचा अपमान होऊ नये. इथं जर आपल्या घरामधली अनसूया असली असती तर धरून मोकळं केलं असतं. मेल्या काळतोंड्या, चल भाई म्हणे आमच्या हाडकोच्या बाहेर, बलराम पाटीलच्या बाहेर, असं बोललो. पण ती अनसूया घरात गेली. नवऱ्याचा कमंडलू घेतला, हातामध्ये पाणी घेतलं आणि ती संकल्प करत आहे. काय म्हणते की हे पतिराज, 3 जण ब्राह्मण आहेत, जेवायला मागत आहेत, मी 3घांना जेवायला वाढते, पण पोटचे लेकर समजून, नग्न होऊन वाढते पण लेकर समजून. आता पोटचे लेकर म्हणल्यानंतर तिथं कोणताही दोष नाही. हातातलं पाणी बाहेर आणलं आणि 3 देवांच्या अंगावर पाणी शिंपडायचा उशीर. बालक झाले त्याच वेळेला प्राकृत बालक ययुः, एका एका पाटावरती एक एक लहान मुलगा तयार. म्हणून पतिव्रता तिशी देवावरी सत्ता. आपलं जर पुण्य वाढलं ना, तर तुम्हाला सांगतो, आपलं जर पुण्य वाढलं तर आपला अधिकार वाढतो. मग तो कोणत्याही धर्माचा व्यक्ती असू द्या, पण नियमानं जर वागलो की आपलं सुद्धा पुण्य वाढतं. म्हणून तुम्ही बघा, पुण्यवान माणसाला किती मान सन्मान आहे. जो बोलल्यानंतर ज्याचं खरं होतं त्यांना किती मान सन्मान आहे. पैशाची कमतरता नाहीये. उदाहरण देऊ का? हे बागेश्वर धाम, बोलल्यानंतर सगळं सत्य होतं. शक्ती अष्टसिद्धी जवळ आहेत, त्यामुळे पैसा सुद्धा लोळून घेतोय. सगळे सगळे आपल्या भारत देशातले लोक त्यांच्या चरणाशी आहेत. म्हणजे सिद्धी जर प्राप्त झाली, अष्टसिद्धी सांगितली बरं का, अष्टसिद्धी. त्या अष्टसिद्धीमध्ये गणेशराव, एक जर सिद्धी माणसाला भेटली ना, एकच सिद्धी, तर काहीच्या काही होऊ शकतं बा. पण 8 सिद्ध्या आतापर्यंत कोणत्या देवाला भेटल्या नाही, ते फक्त एकाच देवाला भेटलेलं आहे, ते म्हणजे आपल्या हनुमंतराय. अष्टसिद्धीनो निधी के दाता. काय कमी आपल्या हनुमंतरायाकडे. एक जर सिद्धी भेटली तर आपण मनात नुसता काही विचार केला की समोरच्याच्या मनातलं ओळखू शकतो. एक सिद्धी जर भेटली तर त्याच्या मनातलं आपण लिहू शकतो, ही सिद्धी आहे ही. मग पुण्यवान माणसाला किती मान आहे. पैसावाला सुद्धा येऊन लोळतो. पुण्यवान माणसाचा अधिकारच फार मोठा असतो. पतिव्रतेचा सुद्धा अधिकारच तसा असतो. पतिव्रता तिची देवावरी सत्ता. बालक बनवले 3 देव, आणि अनसूयेनं 3 बालकांना म्हणजे 3 देवांना उचललं आणि पाळण्यामध्ये टाकलं. आणि पाळणा म्हणू लागली अनसूया, बाळा जो जो रे सुकुमारा, दत्तात्रय अवतारा, बाळा जो जो रे सुकुमारा, दत्तात्रय अवतारा, बाळा जो जो रे. कमलासन विष्णू त्रिपुरारी, अत्रि ऋषीचे घरी, सत्व हरुवारी, नवलापरी ब्रह्मद वडिले दूरी, बारा जो जो कुमारा, दत्तात्रय अवतारा, बारा जो 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 रे जो जो. अनसूया 3 देवांना पाळण्यामध्ये टाकून छानपैकी पाळणा म्हणत होती. आणि तितक्यात अत्रि ऋषी घरी आले. दाराच्या उंबरठ्यावरूनच घरात आवाज दिला, ए अनसूये, आपला चंद्र बराचसा मोठा झालाय, कोणाला पाळणा म्हणतेस तू? पाळणा म्हणता म्हणता अनसूयेनं नवऱ्याला इशारा केला बाहेर. काय इशारा केला? कमलासन विष्णू त्रिपुरारी, अत्रि ऋषीचे घरी, सत्व हरुवारी, नवलापरी ब्रह्मद वडिले दूरी, बाळा जो जो कुमारा, दत्तात्रय अवतारा, बाळा जो जो रे सुकुमारा, दत्तात्रय अवतारा, बाळा
करा जो जो कमलासन विष्णू त्रिपुरारी अत्रि ऋषीच्या घरी सत्वहरू आले. ते शब्द अत्रि ऋषीला बाहेर ऐकू आले. अत्रि ऋषीच्या लक्षात आलं त्या काळी आपण तप केलं, तपाचं फळ उदयाला आलंय वाटतं. घरामध्ये आले अत्रि ऋषी, हातपाय धुतले, जेवण केलं, विश्रांती घेऊ लागले. अनसूया पाय दाबू लागली. इकडे बराचसा वेळ झाला आणि वैकुंठामध्ये 3 राण्या विचार करू लागल्या की नवरे आपण पाठवलेले आहेत, अजून का आले नाही. आणि तितक्यात नारद आले वैकुंठात. नारायण. लक्ष्मीनं पाहिलं नारद. बरं झालं नारदा तुम्ही आलात. तुम्ही काल आम्हाला सांगितलं ना एक पतिव्रता. म्हणे हो. मग त्या पतिव्रतेचं पातिव्रत्य हरण करण्यासाठी आमचे नवरे पाठवलेत बरं का खाली. पातिव्रत्य हरण. नारद विचार करतात, आतापर्यंत रुक्मिणी हरण पाहिलं, सुभद्रा हरण पाहिलं, वस्त्र हरण पाहिलं, पण पतिव्रता हरण काय भानगड. नारद खाली आले आणि पाहतायत तर त्या पतिव्रतेनं 3 देवांना बालक बनविलं आणि ते लहान मुलांच्या रूपामध्ये पाळण्यात झोपली. याचं तंगड त्याच्या मुंडक्यावर, त्याचं तंगड याच्या छातडावर. नारद हसू लागले. वा रे वा हरण, तुमच्या बायकांना कोण सांगेल याचं कारण. मी रिकामायचे ना. आणि नारदाची स्वारी वैकुंठात राण्यांकडे. नारायण. लक्ष्मीनं पाहिलं नारद आले. हो नारदा, यांचा काही पत्ता लागलाय का. नारद म्हणतात, राण्या हो, त्या बाईनं तुमच्या नवऱ्याचे काय हाल केले, तुम्हाला यावं लागतं आता. बायकांना सोबत घेतलं देवांच्या. नारद निघाले, आले अत्रि ऋषीच्या घरी आणि दाराच्या जवळ आले. आणलं राण्यांना आणि लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मीबाई हे जे मधले आहेत ना हे तुमचे, आणि पार्वतीबाई हे उजव्या हाताचे तुमचे, आणि सावित्रीबाई डाव्या हाताचे. लक्ष्मी म्हणते, नारदा ही काही चेष्टा करण्याची वेळ आहे का. या पोरांचा आमचा काय संबंध आहे. नारद म्हणतात, राण्या हो, तुम्ही एकदा बोललात, अजून जर 2दा बोललात आणि 3दा जर झालं तर कोर्टातच यावं लागेल सही करायला. हा, त्यामुळे हे जे मधले आहेत ना लक्ष्मीबाई हे तुमचे आहेत, पार्वतीबाई हे उजव्या हाताचे तुमचे आहेत. आपल्या नारायणाला भगवंताला उचलण्यासाठी लक्ष्मी समोर आली आणि तिनं सहज पाळण्यामध्ये हात घातला. लक्ष्मीच्या मनामध्ये विचार आला, आपले हे न निघता डमरू निघालं तर काय करायचं. 2 हात पाठीमागे. नारदा कोणतं कोणाचे काही लक्षात येईन. नारद म्हणतात, राण्या हो, तुम्हाला तुमचे नवरे हवे असतील तर तुम्हाला जावं लागेल अनसूयेकडे. ती नवऱ्याचे पाय दाबते ना, तिच्याकडे जात. नाईला जाणं, तिघींना निघावं लागलं, अनसूयेकडे जावं लागलं. आणि 3 राण्या हात जोडून म्हणतात, अनसूयाबाई क्षमा करा आम्हाला. काय माहिती आम्हाला तुम्ही एवढ्या पतिव्रत आहात की देवांना सुद्धा तुम्ही बालक बनविलं. एवढा अधिकार तुमचा. आम्ही माफी मागतो, नवरे द्या आम्हाला. अनसूया म्हणते, तुमचे नवरे मी पाहिले नाही, बाजूला सरका. हा, माफी मागतोय, नवरे द्या आमचे. बाजूला सरका, तुमचे नवरे पाहिली नाही, मी माझ्या नवऱ्याची सेवा करते, बाजूला सरका, नाही तर शाप देईल. आता शाप देईल ह्या तिघींना असं वाटलं आता भयंकर युद्धच होतात. या 3 जणी परत नारदाकडे आल्या. नारदा, ती म्हणते आम्हाला शाप देईल. आम्हाला ती शाप देणार आहे, पाहू तिची सोय. नारदाने त्या 3घांकडे पाहिलं. बायकांचं जर युद्ध लागलं तर काही खरं नाहीये. केस लुचू चालू होतं. फार कठीण आहे बायकांचं भांडण. नारदाला वाटलं इथं मध्यस्थी करावं लागेल. नारद आले आणि नारायण. अनसूयेनं पाहिलं, नारद आले. साधू संत येती घरा, घराचे दरवाजे बंद करा. चुकलंय का. तोची दिवाळी दसरा असं. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. हे काय लोणचं हलवावं लागतं, दुसरं काही नाही हो. म्हणून मध्ये 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 थोडस. तोची दिवाळी दसरा. या नारदा, बरं झालं तुम्ही आलात. पाय दाबत होती नवऱ्याची अनसूया. अनसूयानं पाहिलं, नारद आले. अत्रि ऋषी उठले. अत्रि ऋषीनं नारदाला नमस्कार केला. तुम्हाला सांगतो, नारदाचा अधिकार फार मोठा आहे. आणि मग नारदानं अत्रि ऋषीला सगळा प्रसंग सांगितला की हे अत्रे, हे जे 3 बालक आहेत ना, हे साधारण नाही आहेत, हे देव आहेत. बरं, तुमची बायको पतिव्रता आहे,
त्या पतिव्रतेनं 3 देवांना बालक बनविलेलं आहे. हे नारदानं सगळं काही सांगितलं अत्रि ऋषीला, आणि अत्रि ऋषीनं आपल्या बायकोला आज्ञा दिली, या बालकांना आता छानपैकी मोठं कर, तुझा अधिकार येतो आता, कारण तू आई झाली असतो. लहान लेकरू जोपर्यंत लहान आहे आईचा अधिकार असतो. आईचा अधिकार कुठपर्यंत असतो गणेशराव माहिती का? आईचा अधिकार ते पोरग 8 वर्षापर्यंत होईपर्यंत आईचा अधिकार असतो. ते पोरग 8 वर्षाचं झालं की तोपर्यंत आई आपल्या लेकराला नग्न अवस्थेत सुद्धा पाहू शकते. आणि एकदा की 8 वर्षाचं पोरग झालं, त्याची उपनयन संस्कार विधी जर झाला, उपनयन संस्कार हा 16 संस्कार माणसावरती व्हावेत. उपनयन संस्कार, नामकरण संस्कार, अन्नप्राशन संस्कार. लहान मुलगा जेवायला लागला की आधी अन्नप्राशन संस्कार आहे, हे असे संस्कार आहेत. विवाह संस्कार, विवाह संस्कार आहे हा. बाकीच्या लोकांनी हे बाकी सगळं सोडलं, पण विवाह संस्कार नाही सोडला. बाकीचे सगळे संस्काराला फाटी मारली. आपल्या हिंदू धर्मामध्ये हा संस्कार आहेत, हे सगळे संस्कार आहे, बाकी काही नाही. अन्नप्राशन संस्कार, विवाह संस्कार, आणि शेवटी अंत्येष्टी गेल्यानंतर ती अंत्येष्टी असते. मग एकंदरीत अनसूये उठली. अनसूयेनं 3 बालकांना 3 देवांना हाताशी घेतलं आणि 3 देवांची मूर्ती अनसूयेनं घुसळली. एक सुंदर मूर्ती बाहेर पडली, आणि तीच मूर्ती म्हणजे दत्त प्रभूंची मूर्ती. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजही दत्त महाराजांचं कार्य अखंडपणे चालू आहे. काशीला जावं, दत्त महाराज अजूनही काशीला जातात. मन कर्णिकेचं स्नान करतात, हे दररोजचा नियम आहे. काशीला जावं, मन कर्णिकेचं स्नान करावं, पांचाळेश्वर या ठिकाणी गंध लावावा, करवीरपुरामध्ये भिक्षा मागावी, आणि दत्त महाराज माहूरगडी संध्याकाळी जातात आणि तिथं झोप घेतात. हे दिनक्रम आहे दररोजचा, दररोजचा दिनक्रम. म्हणून जागृत दैवत आहे दत्त महाराज. दुसरा जागृत देव गणपती, गजानन गणपती जागृत देव आहे. तिसरा देव आई जगदंबा जागृत आहे, आणि चौथे जर बालाजी जागृत देवते. हे 4 कलियुगातले जागृत देवते. थोडासा जरी आपण भक्ती केली तर कृपा करणारे, पण बाकीच्या देवांना जास्त आवळावं लागतं. म्हणतात ना, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, हरिपाठात म्हणतो आपण. त्याला जर प्रसन्न करायचं असेल तर मंथुनी नवनीता. जसं नवनीत तुम्ही काढतात मंथन करून, म्हणजे लोणी, असं घुसळून 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 त्याचं नवनीत म्हणजे लोणी काढलं, तसं देवाला आळवावं लागतं. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. मग तसा अनंत भेटत असतो, त्याला असं छान मंथन करावं लागतं. पण बाकीचे देव हे जागृत आहेत, त्यामध्ये दत्त महाराज हे जागृत आहेत. गुरु माझे दत्त दिगंबर, गुरु माझे दत्त दिगंबर, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरुदत्ताच्या चरणी दत्त नामाचे कीर्तनी, दत्ताच्या चरणी नामाचे कीर्तनी.
गुरु भक्तीच्या पूजने लागो रे माझे गुरु भजने लागो रे माझे गुरु भजने नाम घ्यावे आवडीने नाम घ्यावे आवडीने व्हावे पावन गुरु भक्तीने व्हावे पावन गुरु भक्तीने मन लागो रे मन लागो रे मन लागो रे मन लागो रे माझे गुरु भजने मन लागो रे माझे गुरु भजने मन लागो रे गुरु भजने अवधूत चिंतन श्री गुरुदेव।